आदरणीय संदीपजी गावण सर आणि त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ चंद्रबाडा मिस्टर अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकलात। या संपूर्ण आमच्या समालोचक बांधवांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे। टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते। सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल। राकेश प्रभू कॅप उतरवतायत, अर्थातच पहिलं षटक यावेळेला हाताळण्यासाठी सज्ज झालेत। या निशांजी पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या फायनल मॅच साठी, आपलं सहर्ष सुस्वागतम। सध्या तरी अजितजी म्हात्रे सरांची ड्युटी समाप्त झाले। सिनेमॅटिक पिक्चर लाईव्ह आपण पाहतायत। महेंद्रजी भगत यांनी खूप चांगले परिश्रम या स्पर्धेला जरूर घेतले, त्याचं कारण आम्हाला क्वालिटी दाखवायची आहे। एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण उतरतो ना, त्यावेळेला त्या ब्रँडवर फोकस न करताना आपण स्वतः ब्रँड बना, तरच आपण मार्केटमध्ये टिकून राहतील। आणि टॅगलाईन सध्या तरी आपण पाहिली तर महेंद्र भगत यांची आपल्याला पाहायला मिळते। बॉल दे मैदानाच्या आतमध्ये। कोणता खेळाडू या यामा बाईकवर बसून आज आपल्याला मानाचा तुरा पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे। अगदी नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026च्या माध्यमातून तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। आणि सध्या तरी निशांजी पाटील आपण पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग सकाळची झोप घेऊन साखर झोपेत असतील, परंतु पहाट जशी होईल तसं यूट्यूब चॅनल खुलतील आणि फक्त पाहतील तर टीसीपी लाईव्ह सुरू आहे हेच फक्त पाहतील। कारण आज भरपूर मान्यवर होते, एक्झिबिशन मॅच होती, त्यामुळे आज खऱ्या अर्थाने यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा आपण पाहतायत। आणि आज आमचे लाडके आयोजक खुश असतील। रात्रंदिवस कष्ट ज्यांनी घेतले आणि या स्पर्धेला सजवले, मोहनदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक कार्यकर्ते आज पुढे जात असताना ऑल द बेस्ट। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। फायनल मॅच, पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खेळले गेले, परंतु इथे फिल्डरने चुकी केली। 1 रन मेल विघ्नेश साखतोडे आणि एका साइडला विरेशला आपण पाहतायत, विरेश पाटील। अक्षित 11 टेबल टीम एका साइडला पाहायला मिळते, तर एका साइडला प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव। म्हणजे ठाणे जिल्ह्यातील 2 संघ आमने सामने निशांजी पाटील पाहायला मिळत आहेत। यस, तरकीचा पहिल्या चेंडूवरती सिंगल कन्सीड झाली आहे। ऑन ड्राइव्ह खेळत असताना गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती पोलार्डने। त्यावेळेला ऑफ कटर बॉल होता, ओळखू शकले नव्हते, बॅकफुटला गेले, बॅटची एज घेत हिरेन त्या बॉलला फील्ड करत असताना मंगेश वैती सध्या विकेटकीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगल्या आयकॉन प्लेयरने खूप चांगली मेहनत घेतली आणि फायनल पर्यंत त्यांना पोहोचवलंय। सर्वांची मेहनत आहे। आयकॉन प्लेयर जेव्हा येतात त्यावेळेला सिनियर खेळाडूंचा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि तेच यावेळेला सातत्याने पाहायला मिळतं। हे बॉन्डिंग असतं, एकमेकांवरचा विश्वास, आत्मविश्वास, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत बॉल शॉर्ट लेगला वळतोय मंगेश वैती, बॉलला फील्ड करेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सह्याने संघाची धावसंख्या अक्षित 11 टेंबवली टीम 3-0। चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या मॅच मध्ये। खऱ्या अर्थानं P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा बनल्यात। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राकेश प्रभू करतायत। स्ट्रायकिंग एंड वरती विघ्नेशला आपण पाहतोय, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आल्यात। यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय जरूर, परंतु फिल्डर आहे का त्या ठिकाणी? चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कबीर सिंगच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर। सध्या कबीर सिंग हे नाव चर्चेत राहिले या स्पर्धेमध्ये। ही सिरीज त्याच्यासाठी खूप सुंदर गेले, कारण त्याचे कष्ट, त्याची मेहनत, त्याची जिद्द, त्याची चिकाटी अप्रतिम पाहायला मिळतं। 5-0 पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला स्विचिटचा फटका
स्वतःला स्विच केलं आणि स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेलाय. आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग षटकार. क्लास दाखवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा जसा बॉल टॉस झाला आणि इथून अगोदरच मन बनवलं होतं आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं 6 धावां करता. या फटक्याबद्दल निशांजी पाटील काय म्हणतील? 11 रन झालेत आणि चांगली स्टार्ट पाहायला मिळते या फटक्याविषयी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं स्विच पूलचा फटका होता. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये विघ्नेशच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कबीर सिंग त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला धक्का या मॅच मध्ये विघ्नेश साकल थोडे बॅक टू द पॅव्हिलियन. 11-1 पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. अखेरकार विकेट मिळवली. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी वेगवेगळ्या अँगलने यावेळेला झेल टिपताना आपण पाहिलेत. ते दाखवलं जातं. ते क्षणचित्रे आपण सातत्याने पाहत आहेत आणि हीच ताकद आहे TCBची. 11-1 एक षटक. सध्या तरी आपण पाहिलं तर VIP नंबर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय 1111 54 पाहायला मिळतोय. 11 धावा, 1 विकेट आणि 1 षटक कंप्लीट झाले. कबीर सिंग हे नाव चर्चेत राहिलंय. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी कशी असावी. वय मॅटर करत नाही, तुमची मॅच्युरिटी मॅटर करते आणि तेच कबीर सिंगने सध्या तरी या स्पर्धेमध्ये तेच दाखवून दिलंय की माझ्याकडे ती क्षमता आहे का, म्हणून मला गोडदेव टीममध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यासाठी भाग पाडलं जातं. कारण माझ्यावरचा विश्वास, मग ते बॅड पॅच येत तरीही मात्र मला ओपनिंगला पाठवलं जातं, गोलंदाजी दिली जाते आणि एक फॉर्मॅटमध्ये हीच खुबी राहिलेली आहे की तुमचा संघ तुम्हाला किती पाठीशी घालतोय. जेव्हा तुम्ही वाईट काळामध्ये असता त्यावेळेला हाच संघ तुमच्या पाठीशी असतो आणि त्यामुळे निशांजी पाटील म्हटलं जातं ना की वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडू हे सातत्याने दर्शवत आहेत आणि अलीकडचं क्रिकेट खूप ग्लॅमर आलंय, त्यामुळे प्रत्येक खेळाडूने मात्र हे अद्यावत करायला पाहिजे. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात मॉन्टे गोडेकर सर यावेळेला दर्शवत आहेत. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 12-1. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. अक्षित 11 टेंबवली या टीमने. स्कोर कार्डवरती 12 धावा. मैदानावरती जर पाहिलं तर प्रतीक पाटील टार्जन ऑफ भिवंडी मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला विरेशला आपण पाहतो या मॅच मध्ये. इथे फुल टच बॉल लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? हो गेलाय, बॉल गेलाय डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. विरेशच्या बॅट मधून आलाय चौकार. उर्ध विकेटने आले यावेळेला. अप्रतिम सुरेख बॉलला ह्या वेळेला जरूर खेळलं गेलं, एक्झिक्यूट केलं गेलं. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅटवर बॉल आला. फुलटॉस बॉल होता. या अँगलने जर आपण पाहिलं तर स्पष्टपणे दिसेल. यस, स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. 3-4 टप्पे घेत बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. द ग्रेट मराठा चौकार. 16-1 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं बॉलला जरूर पिच केलं गेलं. चांगली थिंकिंग वापरली यावेळेला कबीर सिंगच्या माध्यमातून. विरेशला अगोदरच ओळखलं होतं की त्याचा बॅटिंग स्टान जो आहे मिडल स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि हा मनकवडा जरूर त्याने ओळखला गेला होता. डॉट बॉल. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी येतोय. फिल्डिंग चांगली आणि खऱ्या अर्थानं सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 18 धावा. टेंबोली संघ जेव्हा जेव्हा या विभागामध्ये आलाय तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. ज्या पद्धतीनं अश्वमेधचा घोडा
सर्वत्र जातो आणि आपलं साम्राज्य उभं करतं. अगदी तशीच कामगिरी टेंभोली संघ देखील सातत्याने करत असतो. अश्वमेध घोड्यासारखा हा संघ देखील आपलं साम्राज्य उभं करत असतो आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये देखील या संघाची कामगिरी लाजवाब राहिली आहे. चांगला बॉल होता, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फेस क्लोज झाला होता अगोदर आणि त्यानंतर बॉल शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. हलकीशी बॅटची एज असावी आणि त्यामुळेच मात्र यावेळेला आपण पाहतायत एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. कमबॅक केले. दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर कबीर सिंगने स्वतःला प्रश्न विचारला नाही. यावेळेला चौकार तर आलाय, परंतु इथे कमबॅक करण्याची संधी अजून सुद्धा माझ्याकडे आहे आणि ते करत असताना आपण पाहतायत मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 19ला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर अक्षित 11 टेंबोली टीम. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर आहे. कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कंप्लीट झालाय. मोठी विकेट या मॅच मध्ये प्रतीक पाटील आणि त्याची विकेट प्राप्त केली आहे. कबीर सिंगने इथे महत्वाच्या फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये अक्षित 11 टेंभिवली या टीमला बसलाय. फलंदाज बाद. शफल झाले होते प्रतीक पाटील, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. टॉपेज लागला आणि कोणतीही चुकी केली नाही तिथे अभयने. चांगला झेल टिपला गेला. ग्राउंड फिल्डिंग सुद्धा लाजवाब राहिले, कारण तुम्ही बॅटिंग बॉलिंग चांगली करू शकता, परंतु जर तुमचे फिल्डर जर चांगली कामगिरी करत नसतील तर त्याला अर्थ नाही आहे. परंतु ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाला त्याच्या सहकाऱ्यांनी चांगली साथ दिले आणि त्यामुळे सध्या तरी आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग जीतच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. 19ला 2 अक्षित 11 टेंबोली टीम. प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर मोनिश पाटीलला यावेळेला प्रमोट केलं गेलंय. विरेश 6 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा आणि आयोजकांचं मन तेव्हाच समाधानी असतं की आपली स्पर्धा कधी संपन्न चांगली होते, की कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या प्रत्येक खेळाडू समाधानी झालाय. कारण समाधान हा शब्द 4 शब्दांचा आहे, परंतु आयुष्य आपलं समाधान शोधण्याचंच जातं आणि त्यामुळे ज्याला समाधान कळालं त्याला आयुष्य समजलं. हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स केलंय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. हिरेन पुढे सरसावेल. शॉट फाईन लेगला. तत्पूर्वी सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेले. 20 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. या षटकामध्ये आल्या जवळजवळ 9 धावा. एक गडी बाद केला आणि विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे कबीर सिंगने यावेळेला दर्शवून दाखवून दिलं आणि अक्षित 11 टेंबोली टीम 20ला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 11 धावा, 1 विकेट आणि 1 षटक झालं होतं. आता पुन्हा एकदा VIP नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा, 2 विकेट आणि 2 षटक. हे सुद्धा मात्र यावेळेला पाहायला मिळतं. हा योग जुळून आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगलं कमबॅक या षटकामध्ये कबीर सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती तब्बल जर पाहिलं तर 5 धावा बनल्या होत्या आणि तदनंतर प्रतीक पाटीलची विकेट त्यांनी प्राप्त केली आणि जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. अक्षित 11 टेंबोली संघ, निलेदी चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या JTCचे प्रोप्रायटर मिस्टर मृणाल म्हात्रे मुन्ना यांना आपण पाहतात कॅप्चर केले. ते पाहतात एक्झॅक्टली कोणत्या कॅमेऱ्याने कॅप्चर केलंय आणि स्माइल तर नवीन म्हात्रे यावेळेला आपण पाहू शकतायत. मृणाल म्हात्रे सध्या बातचीत करत असताना काय पुढे गेम प्लॅनिंग काय असेल, काय स्ट्रॅटेजी यावेळेला आखावी लागेल. मृणाल म्हात्रे यांना कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला शोधून काढलं जाईल. TCP लाईव्हचे महेंद्रजी भगत सध्या यावेळेला कमेंट बॉक्समध्ये दर्शवत असताना 20ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर गोलंदाज साहिल पाटील. विकेट टेकर गोलंदाज. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मोनिश पाटील या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. निशांजी पाटील या खेळाडूकडे खूप काही क्षमता आहे आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही गोलंदाजावर तो काउंटर अटॅक करण्याची क्षमता बाळगतो. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आणि लगेच त्या ठिकाणी सिंगल कन्सीड झाली. 22च्या स्वरूपात इथे धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 21 धावा. खऱ्या अर्थानं अशा क्लायमेटमध्ये बॅटिंग करणं डिफिकल्ट असतं. खऱ्या अर्थानं रात्रीचे 4 वाजून 40 मिनिटे झालेत
आणि अशा वातावरणामध्ये बॅटिंग करणं डिफिकल्ट असतं. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणं डिफिकल्ट असतं. शरीरामध्ये पूर्णपणे थकवा असतो, ती एनर्जी नसते. परंतु या दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जिंकण्याची प्रेरणा आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जिंकण्याची त्यांची इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थानं फायनलचा सामना सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाटीलला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, पुढे आलेत खेळण्यासाठी. इथेही चांगला चेंडू पाहायला भेटतोय साहिलच्या माध्यमातून. चेंडू अगदी खाली राहिला होता. हे कौशल्य, ही गुण कौशल्य आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर साहिल चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये करतायत. कॉन्क्रीटच्या विकेटवरती चेंडू खाली ठेवणं ही कला आहे. आणि त्या कलेचा कलाकार साहिल पाटील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली यावेळेला चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तुमची इच्छाशक्ती जिंकण्याची असायला हवी, कारण निशांजी या खेळामध्ये तुम्हाला सबब आणि कारण चालत नाहीत. मग तुम्ही कितीही थकवा तुमचा दूर करायचा असेल तर या वेळेला याच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. पिकअप शॉट होता, पायावरचा बॉल, बॉर्डमॅनचा चांगला वापर. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल मध्ये सरळ बॉलला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी एक कॉन्फिडन्स लेवलचा षटकार पाहायला मिळतोय. वाह, व्हॉट अ शॉट! काय फटका होता आणि काय बॉर्डमॅनचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने बरोबर कनेक्ट होत असताना स्वीट स्पॉटला गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट्सविंग प्रॉपर होतं, प्रॉपर टायमिंगही पाहायला मिळालं. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सीट साऊंड ऑफ द बॅट, टक्कर असा आवाज आला. आणि अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला फलंदाज विरेशच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे खोलात टाकला होता, खूप चांगल्या पद्धतीनं फ्लिक केला या बॉलला. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर डीपमध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल केला होता. मोनिश थोडेसे थांबले आणि ते सिंगल कन्सिड झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षित 11 टेंबवली टीम 5 बॉलचा सध्या खेळ होत असताना पाहायला मिळतोय. उर्वरित 7 बॉल आहेत. म्हणजे माइंडसेट असेल की 40 प्लस करण्याचा प्रयत्न असेल, परंतु साहिल पाटील यांचा माइंडसेट असेल की आपण जास्तीत जास्त कमीत कमी जर आपण पाहिलं तर 30-35 पर्यंत रोखावं. स्विचिटचा फटका, यावेळेला सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षित 11 टेंबवली टीम जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी दाखवतोय की 38 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल, सुपूर्त केले जाईल, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. काही गॉगल लावून अजूनपर्यंत मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. वाह, अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. केंद्रबिंदू आहेत हे या स्पर्धेचे. जे जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला अतिशय मात्र उपस्थित झाले त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्व प्लेयर जर आपण पाहिले तर एनर्जेटिक प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण निशांजी म्हणतात ना की सबब आणि कारणं सांगणारी माणसं हे कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी सांगणारी माणसं ही कारणं सांगत बसत नाही. सध्या SJ सूरज जाधवला सध्या आपण पाहत आहेत. SJला आपण पाहू शकाल कॅमेरामॅनने एका कॅमेरामॅनला कैद केलंय. 28ला 2 3 षटकांच्या समाप्तीनंतर हरीश गिवले यांना सुद्धा दाखवलं जाईल. नो डाऊट अबाउट इट. अक्षित 11 टेंबवली 28ला 2. या बॉल ऑफ साईडला ऑन द ऑफ खेळला गेलाय. खूप चांगला फटका आणि फिल्डिंग खराब. साहिल पाटील चुकीला माफी नाही. चौकार, 4 रन. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु खराब फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता स्लॉपी वर्क पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या 4 धावा या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं ना तर आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. आणि इथून जर पाहिलं तर विरेश चांगली बॅटिंग करतो. एका बाजूला मोनिशनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. एका धावांवरती तो खेळतोय. हो, यावेळेस जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगले एफर्ट्स पाहायला मिळाला. इथे धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत.
कॉलिंगचा अभाव जाणवला आणि ते सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. थोडीशी आउटफील्ड खराब होती परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि तदनंतर धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील कारण फलंदाज क्रॉस झालेत की नाही हे पाहिलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पारदर्शकता पाहिली आहे. TCP लाईव्हचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं या स्पर्धेला चित्रित केलंय. TCP लाईव्हनं खूप चांगलं कार्य केलंय. आणि निशांजी फक्त यावेळेला क्षणचित्रे नेहमीच दाखवली जातात परंतु ग्राफिक्स जबरदस्त यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 ते 5 कॅमेरा सहित तुम्हाला त्या एकाच फ्रेममध्ये दाखवत असताना वेगवेगळ्या फ्रेममध्ये आपण पाहू शकाल. हे सुद्धा चांगले ग्राफिक्स आपण पाहू शकताय TCP लाईव्हच्या माध्यमातून. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. मोनिश पाटील या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाद झालेला आहे. ज्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि धावाच्या स्वरूपात तो इथे बाद झाला. इथून संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 32 धावा. टेंबोली संघाने आतापर्यंत खूप चांगला खेळ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये केलाय परंतु प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोरदेव संघाचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय. निलेशजी चव्हाण यांचा संघ अक्षित 11 टेंबोली फायनलचा सामना खेळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. अभिषेक मैदानावरती दाखल झालाय आणि पहिला चेंडू फेस करत असताना खऱ्या अर्थाने त्याने संघर्ष केलाय या मॅच मध्ये. अभय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मंगेश वैतीकडे बॉल निघून चाललाय आणि इथे लेग बाईच्या स्वरूपात 1 रन ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत. 34 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षित 11 टेंबवली टीम. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव वर्सेस अक्षित 11 टेंबवली अशी लढत सध्या सुरू आहे. ऑन साइडला पिकअप शॉट. सरळ बॉलला या वेळेला पिक केला आणि 6 धावा टिक करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी दिस इज अ क्लास. वीरेश पाटीलच्या बॅट मधून 6. काय फटका खेळला होता. जसा बॉल डिलिव्हर झाला बॅट स्विंग पहा, बॅटचा फ्लो पहा, अप्रतिम. आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने वीरेश पाटील या मॅच मध्ये रंगात आलाय आणि त्याच्या बॅट मधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून स्ट्रोक सजवला होता तो चंद्रभा नभात आणि बॉल मारलाय ढगात. कमालीचा स्ट्रोक वीरेश पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 40 धावा या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि त्या ठिकाणी क्रीडा रसिकाने झेली टिपलाय. या क्रीडा रसिक आपल्यासाठी देखील पारितोषिक असेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रीडा रसिक त्या ठिकाणी होते. इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न फाईन निघला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. इथे सिंगल कन्सिडर केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. आणि 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अक्षित 11 टेंबवली या संघाने ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघाच्या विरोधात अक्षित 11 टेंबवली संघाचा जर आपण विचार केला निलेशजी चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करणारा ते व्यक्तिमत्व आहे निलेशजी चव्हाण आणि त्यांचा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या परिसरामध्ये अक्षित 11 टेंबवली संघाने देखील आपलं साम्राज्य उभं केलंय. कारण जेव्हा जेव्हा टेंबवली संघ या परिसरामध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा त्या संघाची कामगिरी सातत्याने चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील या फायनलच्या मॅच मध्ये तब्बल 40 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या आणि खऱ्या अर्थानं 41 धावांचं टार्गेट या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मागील 5 दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलाय ना
एका बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आणि खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक संदीपजी गावंड सर आणि तदनंतर जर पाहिलं तर अक्षयजी साटम सर या फायनलच्या मॅचसाठी नक्कीच आपल्याला जॉईन होताना पाहायला मिळतील. कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये जबरदस्त 4 चांद या 2 समालोचकांनी लावलेत आणि खऱ्या अर्थाने या फायनलच्या मॅचसाठी नक्कीच मी इन्व्हाइट करतोय आदरणीय सन्माननीय संदीपजी गावंड सरांना आणि त्यांच्या सोबतीला आमचे मित्र अक्षयजी साटम सर देखील या फायनलच्या मॅचमध्ये आपल्याला जॉईन होतील. खऱ्या अर्थानं भाईंनी इन्व्हाइट केलाय. भाईंची इच्छा आहे खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचमध्ये आपला आवाज असावा. कारण या स्पर्धेमध्ये संपूर्ण 5 दिवस जबरदस्त समालोचन, खूप चांगलं सूत्र संचालन संदीपजी गावंड सरांचा नामोल्लेख सातत्याने करावा लागेल. मागील खूप सारे वर्ष या परिसरामध्ये ते सातत्याने समालोचन करत असतात. या स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक म्हणून त्यांची भूमिका होती आणि खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे आणि खऱ्या अर्थाने या सर्व समालोचक मित्रांचं कौतुक करावं लागेल. संदीपजी गावंड सर या आपण सर या ना. आदरणीय मस्ते साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण भाईंच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आदरणीय मस्ते साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 42 धावांचं टार्गेट आहे सर आणि खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये 41 धावा बनल्या. काय बॅटिंग केली विरेश पाटीलनं आज खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध केलं या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय मस्ते साहेबांचं आगमन झालेलं आहे. पोलीस दलामधील सक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सदरक्षणाय खल निग्राय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुर्जनाचा नाश करणं आणि सज्जनांना जर पाहिलं तर न्याय देणं हे खरं कार्य खऱ्या अर्थाने पोलीस दलांचं राहिलं आहे. आणि मस्ते साहेब या ठिकाणी सातत्यानं जर पाहिलं तर सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. चंद्रपडा या गावातील खऱ्या अर्थानं शिवसेनेचे शाखा अध्यक्ष आहेत निलेशजी मात्रे साहेब आणि त्याच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान मस्ते साहेबांचं करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन मस्ते साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मस्ते साहेबांचं स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 42 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला खऱ्या अर्थानं मंगेश वैती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक भरपूर मोठं नाव आहे. अनेकदा खूप चांगल्या पद्धतीने मंगेश वैतीने खेळ साकारलाय. माहुल गाव या गावांतून तो बिलॉंग करतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन
म्हणून मंगेश वैतीला आपण पाहतो आणि त्याच्या सोबतीला मीरा भाईंदर परिसरातील अगदी कमी वयामध्ये ISPL खेळणारा कबीर सिंग मैदानावरती दाखल झालाय. 42 धावांचं टार्गेट आहे. 42 धावा जरी दादा असल्या ना तरी या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही. या धावांवरती फाईट होऊ शकते, या धावांवरती रंगत होऊ शकते, या धावांवरती ही मॅच देखील बनू शकते. नो डाऊट मॅच तर होणारच आहे, रंगतदार होणार आहे, कारण ही फायनल आहे. अगदी श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक अंतिम क्षणामध्ये आहे. मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनापासून कौतुक. इथे आलेला एक एक मान्यवर, इथे आलेला एक एक प्रेक्षक आणि इथे असलेले आमचे सगळे आयोजक आणि खेळाडू, या सर्वांचं मनापासून कौतुक. काय अप्रतिम काय काम राहिलंय आणि त्याचंच फलित म्हणून ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात आहे. एक स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेचं आणि ते स्वप्न साकारून देखील झालंय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं मनापासून कौतुक. हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच आगरी सेना यांचंही मनापासून कौतुक. या स्पर्धेसाठी जबरदस्त सहकार्य दिल्याबद्दल मनापासून आभार त्यांचं. तसेच अनेक अशी मंडळी आहेत ज्यांनी अगदी दिलखोल करून अगदी या स्पर्धेला सहकार्य दिलंय. जिग्नेजी म्हात्रे असो, त्यानंतर अनेक कामन परिसरातील आमचे सगळे उद्योजक मित्र असो, सर्वांचं सहकार्य राहिले आणि म्हणून ही स्पर्धा आकाराला आले. पहिली ओव्हर यश चांदूरकर, फुलटस बॉल आहे, चेंडूला उडवलंय, चेंडू सीमारेषा पार, चेस डाऊन सुरू झालाय. मंगेश वैती माहुलगावचा हा स्टार आणि सगळ्यात मोठा खेळाडू. अफलातून फटका होता, लो फुलटॉस डिलिव्हरी आणि कदाचित नाराज आहे. बघा, यश अगदी नाराज आहे, कारण पूर्ण कल्पना आहे अगदी चुकीचा चेंडू हाताळला होता आणि तिथून ना चेंडूला डीप कॉर्नर रिजनच्या बाहेर फेकलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. 41 धावांसाठी आम्ही तयार आहोत हे दाखवताना मंगेश वैती आपल्याला पाहायला मिळतोय. एक अफलातून खेळाडू, डाऊन टू अर्थ खेळाडू, हसरा चेहरा नेहमीच मंगेशचा आपण पाहिलाय आणि अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. 2013ला एक जबरदस्त स्पर्धा आठवते. 40 बाईकची ती स्पर्धा होती आणि त्यांच्या संघाने ती जिंकली होती, अफलातून स्पर्धा. एवढा दुसरा बॉल अगदी लेटकट साठी गेले होते, मात्र विचार होता, मात्र तो विचारच राहिलाय. यावेळेला लाईन बघा. या मुलाचं कौतुक करीन मी. अगदी कमी वयात ज्या पद्धतीने अगदी जी मॅच्युरिटी दाखवली आहे ना या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ती वाखाणण्याजोगी आहे. वेल डन यश. काय कमबॅक राहिलंय. पहिला चेंडू चुकल्यानंतर लगेच पुन्हा आपल्या लाईन मध्ये यायचं. अगदी या गोष्टीसाठी प्रचंड सराव लागतो, तो सराव दाखवलाय. पुन्हा एकदा तीच लाईन आहे, समोर खेळाडू आहे, इथे प्रतीकच्या हातात चेंडू नाहीये, कदाचित धोका होऊ शकला असता. काय फिल्डिंग सजवली आहे बघा. याला म्हणतात क्रिकेट. योजना करा, समोरच्याला चितपट करायचे आहे, त्यासाठी सगळे डावपेच आखा. बऱ्याचदा आपण लोकल क्रिकेटमध्ये असे डावपेच पाहायला मिळत नाही, मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम टेंबिवली, त्यांना पूर्ण कल्पना आहे कशा पद्धतीचे फटके लागू शकतील, ते कुठे येतील, त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवले जात आहेत. आता डावखुरा बॅटर कबीर सिंग. या मालिकेत कबीर सिंग नावाची चर्चा अगदी भरपूर झाली आहे. त्यामुळे सध्या एकच प्रश्न पडलाय या एकूणच 4 संघांना की मालिका वीरची ही जबरदस्त यामा बाईक कोणाच्या नावावर. स्लो डिलिव्हरी आहे, नाही पिक करू शकले. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का, पंचांनी योग्य आपण बघतोय. यस, थोडासा आय थिंक कट झालाय पाहिजे, बघूया. मात्र पंचांनी थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवलाय. इट्स अ वाईट ऑर नॉट, कारण एक्झॅक्टली आपण बघतोय या पंचांची देखील कामगिरी महत्वपूर्ण राहिली या स्पर्धेमध्ये. अगदी 6:30ला मैदानावर येणं आणि त्याच्यानंतर आता 5 वाजत आलेत. भरपूर मोठं काम राहिलंय, त्यामुळे पाहूया एक्झॅक्टली चेंडू वाईड आहे किंवा नाही. आमचे तिसरे पंच नक्कीच सक्रिय आहेत. TCP लाईव्ह यांचंही कौतुक करूया, आमच्या सगळ्या कॅमेरा पर्सनचं कौतुक. अगदी जबरदस्त कामगिरी राहिले. वाईट बॉल आहे सर, थँक्यू. अमांतर धाव मिळते.
या एका धावेने अजून धावसंख्या पुढे सरकेल. 8 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि नंतर एक वाईड बॉल. यावेळा देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूला हलकासा बाहेर कट केलाय. काय गोलंदाजी आहे, अगदी डावखुऱ्या बॅटरला ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला पाहिजे ती गोलंदाजी करतायत. जबरदस्त टॅलेंट. वेल बोल्ड यश नांदुरकर. फायनल मॅच. बाळासाहेब ठाकरे चषक अगदी जन्मशताब्दी वर्ष सेलिब्रेट केले. अगदी या मैदानावर आपण सेलिब्रेट केले. इथे हलकसा अपील झालंय, मात्र चेंडू ऑन द पॅड आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस, लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण मालिकेत अनेक समालोचक मित्र ऐकायला मिळाले, मात्र पंच देखील आपण बघतोय. मॉन्टी घोडेकर असो, ललित बंड्या सर असो, विरल नायर सर असो, अजित म्हात्रे असो, विशाल नाईक असो, अनेक पंचांची कामगिरी देखील अप्रतिम राहिले. मात्र भाईंचं कौतुक आहे, भाईंनी एक पंच एक्स्ट्रा मागवला, तो म्हणजे कैलास. तो अगदी बाहेर बसून सगळ्या गोष्टी हँडल करत होता. थँक्यू कैलास. ओ यावेळा फ्लिक बघा, अतिशय चांगला फ्लिकचा फटका. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावची संधी आहे. जबरदस्त रित्या निघाले ते दोन्ही बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून. या दोन धावा संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. या धावसंख्या झाली ती म्हणजे 11, म्हणजे सरासरीच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम झालंय. 41 करायच्या होत्या, आता 30 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ राहिलाय, म्हणजे अजूनही षटकामागे 10ची सरासरी आहे. एन्जॉय करतोय मॅच. आता प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. अगदी अजूनही मला दिसतंय, जर आपण संपूर्ण गोलाकार नजर फिरवली तर अजून बरेच प्रेक्षक बसलेले आहेत, एन्जॉय करतायत. आणि उद्या म्हणजे कदाचित आजच सोमवार आहे, याची कोणाला टेन्शन नाहीये, ते एन्जॉय करतायत. आणि कौतुक अगदी भाईंच्या फॅमिलीचं देखील आहे. अगदी वेळ दिलाय, पूर्ण वेळ दिलाय. मात्र एका माणसाचा सन्मान अजून मला वाटतं कदाचित राहिलाय. रंगाचा सन्मान केला का आपण? रंगा म्हणतो मी फॅमिलीवाला आहे, माझा सन्मान करू नका, मात्र नाही. त्या माणसाचा सन्मान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही स्पर्धा पूर्ण झाली नाही असंच आपण समजूया. काय मेहनत, जे लागेल ते सातत्याने एका कॉलवर आणून दिलंय. चला आपला लवकर खेळा, लवकर खेळा प्लीज. आता वेळ सांगून चालणार नाहीये. पहाटेचे 5 वाजलेत. मात्र एक माणूस मला अजूनही उभा दिसतोय, मला आनंद वाटला त्या गोष्टीचा. वेल डन सत्या. यावेळेला ड्राईव्ह बघा, एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगला ड्राईव्ह. 1 धाव इथेही मिळते. स्वयंचं देखील कौतुक आहे. अगदी गाडी साफ करणं असो, माळा लावणं असो, सगळं काम केलंय. आणि सध्या त्यांनी VIP कक्षात जायचंय प्लीज. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 12. एकही विकेट नाहीये अजूनपर्यंत. चांगली कामगिरी या दोन्ही बॅटरची. मात्र इथून गोलंदाज वेदांत पाटील एखादा ब्रेक थ्रू मिळवून देईल का आपल्या टीमला? सध्या टेंबिवली संघाला त्या गोष्टीची भरपूर गरज आहे. पाहूया काय घडतंय या ओव्हर मध्ये. ओ काय टेक ऑफ, काय टेक ऑफ घेतलाय चेंडूना. सरप्राईज ठरतंय. एकूणच मंगेश वैदी साडी. अगदी या चेंडूला खेळणं तसंही कठीण आहे. लवकर बॉटम जर विचार केला तर मागे येऊन सगळं बॉडी वेट ट्रान्सफर करावं लागेल तुला. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर स्पीड. या स्पीडने देखील बीट केलंय. वेल बोल्ड. नेक्स्ट बॉल. वर पिच केलाय चेंडू. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण झाले. डीप मधून क्षेत्रक्षण येतोय. विघ्नेश साकल थोडे सुपर फिल्डिंग. अफलातून खेळाडू आहेत, अफलातून खेळाडू आहेत. अगदी वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळतायत. आणि विघ्नेश साकल थोडे म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचा फिटनेस. प्रत्येक ठिकाणी अगदी कसून कामगिरी. मैदान कुठलेही असो, शेताळ मैदान असो, चांगलं मैदान असो, मात्र विघ्नेश साकल थोडीचं एकच काम आहे, अगदी 100% क्रिकेट खेळला. वेल डन मित्रा.
कबीर सिंग वन्स अगेन स्ट्राईकवर. शॉर्ट बॉल आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पुन्हा एकदा टेक ऑफ. बघा, कौतुक आहे या गोलंदाजांचं, सातत्याने क्रिकेट खेळतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगलं क्रिकेट खेळतात. काय कॉन्टेस्ट आहे, काय कॉन्टेस्ट आहे. मात्र ही मानाची ट्रॉफी कोणाची होणार आहे? सन्मान्य श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 कोणाच्या नावावर उत्तर मिळेल? यावेळेला आम्ही साहेब सोक आहे, इथे धाव मिळेल मात्र एकच. चांगली कामगिरी केली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना इथे एकच धाव. एकेरी धावांनी धावफलक हलता राहतोय, मात्र कुठेतरी प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ टीमच्या एकूणच मनामध्ये विचार चालला असेल की या मॅचला जर जिंकायचं असेल ना तर 2 मोठे फटके. पाहूया ते येत आहेत का. HM साऊंडचं देखील कौतुक आहे. पहिल्या दिवशी डिफिकल्टीज होत्या, त्या सगळ्या बाजूला सारून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अफलातून कामगिरी राहिली, त्याचंही कौतुक. तसेच आमचे नवीन म्हात्रे अफलातून कामगिरी राहिलंय. काय ह्या फ्लड लाईट्स, काय ती जबरदस्त LED वॉल, जबरदस्त कामगिरी. JTC लाईव्ह, TCP लाईव्ह सर्वांचं कौतुक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटन पॅड झाला वाटतं. लेट्स सी अंपायर डिसिजन काय येतंय. लेग बायचा इशारा. अफलातून षटक, अफलातून षटक. या षटकात अगदी हात खोलण्याची संधीच दिली नाही ती म्हणजे वेदांत पाटीलनं. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. ही मॅच थोडीशी आता लांब चालली आहे गोडदेव संघाच्या, मात्र कुठेही काही घडू शकेल, कारण हे 2 बॅटर कधीही या मॅचला रंग देऊ शकतील. पाहूया. आमच्या प्रणयचं देखील कौतुक आहे. प्रणयची चांगली मेहनत राहिली आहे, अगदी हातावर हात मारलेत ते बऱ्याच वेळा. चला पुढच्या 2 षटकासाठी निमंत्रण देतोय पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील यांचा आवाज 3 दिवस आपण ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आमच्या संपूर्ण समालोचक बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. विजयासाठी टार्गेट जे आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. सध्या 2 षटकांमध्ये 15 रन, 12 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. माहुलचा ब्रँड सध्या मंगेश वैतेला आपण पाहताय 7 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत. वेळ घेतलाय, परंतु आता सध्या नॅचरल खेळ दाखवतील का? मागील मॅचमध्ये सुद्धा कबीर सिंगने वेळ घेतला होता आणि नैसर्गिक खेळ दाखवला होता त्याने खेळपट्टीवर. गोलंदाज सज्ज अभिषेक. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल होता, इनसाइड आउटचा फटका, चिप शॉट खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला, मात्र फिल्डर येतील फेकतील बॉल. तत्पूर्वी 2 रन खेळपट्टीवर पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 11 बॉल आणि 25 रन. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव हा संघ सध्या आपण पाहतायत फायनल मार्चसाठी सेकंड इनिंगसाठी 42 धावांचा पाठलाग करताना. सुरुवातीला 2 षटकं ही चांगली गेली, परंतु त्यानंतर आता कशा पद्धतीने टेंबवली संघ रणनीती आखेल. 11 बॉल 25 रन. अप्रतिम स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. विघ्नेश साकोयतोडे गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहिला होता. अर्नाळा टीमचा हा सध्या हार्दिक पंड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक हर हुन्नरी खेळाडू. आणि संकेतजी पाटील AB ट्रॉफी ज्या वेळेला झाली होती गेल्या वर्षामध्ये, त्यावेळेला या खेळाडूला फ्रीज मिळाली होती मॅन ऑफ द सिरीज. त्या फ्रीजची किंमत मॅक्झिमम 15 ते 17, 17 ते 18 हजार असावी, परंतु त्याने ती घरी न नेताना तिथे सेल केली आणि हृदय बोलियार या मुलाला, छोट्या मुलाला जे डोनेशन हवं होतं त्याला मात्र ते डोनेशन दिलं गेलं होतं. ॲप्रिसिएट खरोखरच भरपूर जणांनी केलं ॲप्रिसिएशन, आणि असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. निलेशजी म्हात्रे साहेब यांच्या स्वागतासाठी निलेशजी म्हात्रे साहेब सांगतायत 30 दहशत तोच दरारा, ये मेरे बायत का खेल है.
टाइगर अभी जिंदा है. किती षटकार. हजार द्यायचे बोला, लवकर बोला, किती हजार द्यायचे भाई? बनता तो है भाई. निलेशजी मात्रे, क्या बात है. दीड डोळ्याने झेल टिपला. गेल्या वर्षाची मला आठवण झाली. त्याच स्टेजवर विरल नायर सर बसले होते आणि एका हाताने तो झेल टिपला होता आणि आज सुद्धा ते निलेश म्हात्रे साहेबांनी यावेळेला झेल टिपला गेलाय. ग्रेट कॅच. परंतु कबीर सिंगचा हा फटका काय होता, अप्रतिम. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून क्लासिकल ड्राईव्ह. तेवढीच चांगली फिल्डिंग मनीष पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सुप्रीमो स्कोरर संजयजी म्हात्रे यावेळेला दर्शवतात 26 धावा. 26 धावा विजयासाठी अजून सुद्धा 8 बॉल 16 रन. व्हॉट अ मॅच. विजय कांबळे यांनी सुद्धा खूप चांगली स्कोरिंग केले. आठ बॉल 16 रन. यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल आणि कबीर सिंगच्या खेळीला पूर्ण विराम लागेल की काय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या चेक करूया. डिसिजन पेंडिंग. नंदू भोईर यांना आपण पाहताय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये. हे म्हणजे वर्तक साहेब यांना आपण पाहतायत. मोहनदा पाटील यांना आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे प्रणेते रंगनाथ देशमुख. खूप चांगली सोयी सुविधा आमच्यापर्यंत पोहोचवली भाईदास पाटील साहेब. आणि काय मंडप डेकोरेटर सजावट जी केली ते अफलातून. आणि सध्या डाव्या साईडला मस्ते साहेब यांना आपण पाहतायत आणि भूषणजी पडवळे साहेब या मॅचचा आनंद घेत असताना. जरूर आपण पाहिलं टॉवर जे आहेत फ्लड स्लाइड त्याला मात्र डायरेक्ट बॉल जर लागला असता तर 1000 रुपये हे म्हणजे वर्तक साहेब आणि नंदू भोईर साहेब यांच्या माध्यमातून. आणि जर या बाईकला जर आपण पाहिलं तर शेअर मार्केट वाढला पाहिजे कारण आता बॉल कमी राहिलेत. 5000. क्या बात आहे. नॉट आउट. पोचलेत ऑलमोस्ट यावेळेला आपण पाहत आहेत. आणि कधी कधी याच गोष्टी खूप मायने राखतात. बेनिफिट ऑफ डाऊट बॅटर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. काय रनिंग बिटवीन द विकेट. जीवाची आकांता केली होती आणि चित्याच्या चपळाईने त्या 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहतायत मंगेश वैती समजावतायत. पहा रिॲक्शन पहा त्यांचं चर्चा करत असताना कबीर सिंग बरोबर. हा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो ज्या वेळेला आयकॉन प्लेअर तुमच्या टीम मध्ये येतात त्यावेळेला काहीतरी तुम्ही शिकण्यासारखं असायला हवं. फक्त क्रिकेट बोलून पाहून चालत नाही. ते प्रॅक्टिकली तुम्हाला अद्यावत करायला हवं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 7 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. 7 बॉल 14. अग्रसेना पुरस्कृत द ग्रेट मराठा आणि शिवसेना शाखा जुचंद्र आयोजित हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. विघ्नेश साखळतोडे अर्नाळा टीमचा हार्दिक पंड्या या टीमचा आयकॉन प्लेअर. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 14 रन. 6-14चं समीकरण. अतिशय चांगलं क्रिकेट. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 पर्व 15. परंपरेची ही स्पर्धा आहे. गौरवशाली ची स्पर्धा आपण पाहू शकतायत. मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, कीर्तिमानाची ही स्पर्धा. 15 वर्षांची ही परंपरा सध्या आपण अनुभवतायत. आता 6 पावलं दूर आहेत. 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर मॅग्निफिसंट मॅच. 6 बॉल 14. राकेश प्रभू गिवलीचा ब्रँड सध्या फॉर्मामध्ये आहे. नो डाऊट अबाउट इट. एक गवेक फॉर्मॅट मधून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. आणि यस पंच दर्शवतात बॉल दुसरा हवाय. मंगेश वैती यांची ती मागणी आपल्याला पाहायला मिळते. सध्या जिग्नेश यांना सुद्धा आपण पाहतायत
त्यानंतर केतन, धीरजजी भोईर, भानुदासजी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. भावीजी पुणेकर या मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरून निलेशजी म्हात्रे, त्यानंतर आपण पाहिलं मयूरजी म्हात्रे, नितीनजी पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. सध्या मोहनदादा पाटील यांच्या सौभाग्यवती वहिनी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. दिलीपजी भोईर त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. संपूर्ण ऑल टीम 6 बॉल 14 रन 28 रन 1 गडी बाद. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव संघ सध्या स्ट्रगल करताना. चला घाई करा घाई करा. 6 बॉल 14. पुन्हा एकदा बॉल तयार. मंगेश वैती 2 आयकॉन प्लेयर सध्या खेळपट्टीवर आहेत. या टीम मधून आज चांगलं प्रदर्शन दाखवलंय. 100% दोन्ही खेळाडूंनी मात्र दिलेले आहेत. यावेळेला क्लीन बोल्ड. वा काय बॉल डिलिव्हर्ड केलाय यावेळेला प्रतीक पाटील, टाउझन ऑफ टेंबिवली. अतिशय चांगला हा बॉल डिलिव्हर्ड करत असताना डायरेक्ट मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. वा लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम पाहायला मिळतं. लेग स्टंप उद्ध्वस्त केला गेलाय. बॉल सोडून देण्याचा मनसुबा बाळगला होता आणि ते अंगलट आलं. असं वाटलं की हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु इथून चांगला ट्रॅप रचला होता आणि अखेरकार शिकार मिळाली. एक महत्वपूर्ण सूचना दोन्ही संघांच्या माहितीसाठी. एक महत्वपूर्ण सूचना, विजयी झाल्यानंतर कुणी स्टंपला हात लावणार नाही. कारण ते स्टंप आम्हाला पुन्हा एकदा अगदी त्या म्युझियम मध्ये ठेवायचे आहेत. प्लीज कुणी घेऊन जाऊ नका. यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मनगड्याचा चांगला वापर केलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. 4 बॉल आणि 12 रन. संकेतजी पाटील काय म्हणतील या सामन्याबद्दल. ज्या पद्धतीने मॅच रफ अँड टफ सुरू आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगतदारच्या वळणावर पाहायला मिळते, म्हणजेच ही स्पर्धा यशस्वी भव आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या बातम्यानुसार 5:15 वाजलेत आणि ज्या पद्धतीने ही मॅच पुढे चालली आहे, लवकरच कोण जिंकेल हे आपल्याला समजणार आहेत. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. आता पोलार्ड स्वतः स्ट्राईक घेईल यात मात्र शंका नाहीये. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. रवी वाघमारे यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली गेले. संध्याकाळपासून त्यांच्या खांद्यावर बॅग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही मोठी जबाबदारी. नयन म्हात्रे सध्या HM साऊंडचे प्रोप्रायटर. चांगला आवाज तुम्ही सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवला. आमच्या आवाजाची काळजी घेतली त्याबद्दल थँक्यू. HM साऊंड शक्ती यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. पाच दिवस या स्पर्धेसाठी उस्मान पटेल सुद्धा आलाय. तीन बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय आणि गॅप मधून बॉल निघून जाईल का. यस डेफिनेटली. पुन्हा एकदा हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 7 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. ट्रॉफी कोणाची, पहिल्या नंबरवर कोण, शेवटी लक्षात तोच राहतो जो अंतिम विजेतेपद पटकावतो. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव की अक्षित 11 टेंबिवली. उत्तर मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची गरज. राकेश प्रभू द बिग मॅन अजूनही मैदानात आहे.
2 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राकेश प्रभू घेवलीचा ब्रँड. आता प्रतीक पाटील ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केला होता पहिल्या बॉल पासून, परंतु आता पुन्हा एकदा अंडर प्रेशर बॉलिंग करेल की फ्री माइंड बॉलिंग करेल याकडे लक्ष असणार आहे. चला पब्लिकला विनंती करतोय या दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय एनर्जीने खेळतायत, जबरदस्त क्रिकेट. ऑन साइडला वा स्टेशनवर चेंडू, चेंडू Superb स्टेशनवर. timing. षटकार. दिस इज अ क्लास. राकेश प्रभू नाम तो सुना ही होगा. आता 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. एक बॉल आणि 1 रन. वा वा वा, राकेश प्रभू पोलार्ड या नावाला जागलाय. जोरदार टाळ्या या षटकारासाठी. सुपर शॉट. चेसिंग कंपल्सरी. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या क्या बात आहे. यायला हव्यात. 1 बॉल आणि 1 रन. प्रतीक पाटील पुन्हा एकदा. या वेळेला मात्र बॉल फास्ट स्लिपच्या मंदारच्या वरून निघून जातोय सत्याच्या स्वागतासाठी. क्या बात आहे, चॅम्पियन बनलेत या वेळेला अक्षित. एका साईडला आपण पाहिलं तर एका साईडला प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव चॅम्पियन. सहसा आपण ब्रावो टाइम म्हणतो, मात्र या वेळेला म्हणूया पोलार्ड टाइम. काय जबरदस्त आहे सेलिब्रेशन. द ग्रेट मराठा, द ग्रेट स्पर्धा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक संपन्न होतोय. वा वा वा, काय हा शो, जबरदस्त फायरवर्क शो पाहायला मिळतोय. अगदी शिवचंद्र परिसर दुमदुमलाय. ग्रेट शो, ग्रेट शो. मनापासून कौतुक या स्पर्धेचं. काय जबरदस्त विजय. 42 धावांचं लक्ष्य. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर विनिंग रन सुद्धा आली आहे. या स्पर्धेवर आपलं राज्य केलंय टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेवनं. चला दोन्ही संघांना विनंती करतोय, टीम टिंबिवली आणि प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ, चला जबरदस्त सेलिब्रेशन नो डाऊट. मात्र लगेच या आपण हा बक्षीस वितरण सोहळा लगेच उरकणार आहोत. प्लीज या लवकर. दोन्ही टीम तुम्ही विजेते आहात.